नमस्कार आदरणीय विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी सूर्यकांत शेवाळे ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे. CET सेलने नुकतीच नोटीस नंबर 10 या ठिकाणी आज दिनांक 19 ऑगस्ट 2026 या दिवशी पब्लिश केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही जी काही नोटीस आहे ही रिवाइज शेड्यूल फॉर ॲडमिशन टू MBBS BDS ग्रुप ए कोर्स याच्या अनुषंगानं या ठिकाणी नोटीस दिलेली आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाची ही नोटीस तुमच्यासाठी असणार आहे. ग्रायवन्स पिरियड फॉर ऑलरेडी रजिस्टर कॅन्डिडेट, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं होतं आणि ज्याही विद्यार्थ्यांना त्यांचे NCLची पावती त्यांनी अपलोड केलेली होती, परंतु आता त्यांच्याकडे NCL आलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांनी NCL त्यांचा अपलोड करायचा आहे. आणि जे काही त्यांचं ग्रायवन्स असेल त्याचा जो काही पिरियड आहे हा त्या ठिकाणी 19 ते 20 या दरम्यान त्या ठिकाणी आहे. 19 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट 5 वाजेपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी तुमचा ग्रायवन्स जो आहे तो त्या ठिकाणी सबमिट करू शकता. त्याच्यानंतर ज्याही विद्यार्थ्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नव्हतं अशा विद्यार्थ्यांसाठी परत एकदा नव्यानं रजिस्ट्रेशन चालू होत आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सेशन अप्लाय. ओके, आता हे कोणासाठी असेल तर फॉर दोज कॅन्डिडेट हू हॅव नॉट रजिस्टर प्रिव्हियसली ॲज पर नोटीस नंबर 3 and 8. ओके, नोटीस नंबर 3 आणि 8 नुसार ज्याही विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं नव्हतं, ओके, अशा विद्यार्थ्यांसाठी नव्यानं रजिस्ट्रेशन ओपन होत आहे. आणि रजिस्ट्रेशनची डेट जी आहे ही त्या ठिकाणी 20 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट रात्री 8 वाजेपर्यंत तुम्ही 21 ऑगस्टच्या रजिस्ट्रेशन करू शकता. ओके, त्याच्यानंतर पेमेंटची जी काही डेट आहे ही सुद्धा 21 तारीख त्या ठिकाणी लास्ट आहे. 21 तारखेच्या रात्रीच्या 10 वाजेपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी पेमेंट करू शकता. आणि डॉक्युमेंट्स अपलोडचं जे काही डेट आहे ही डॉक्युमेंट्स अपलोडिंगची डेट 21 ऑगस्ट रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी डॉक्युमेंट्स तुमचे अपलोड करू शकता. त्याच्यानंतर काही डेट या ठिकाणी दिलेले आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन थ्रू ऑनलाईन मोड 23 ऑगस्टला होणार आहे. त्याच्यानंतर रिवाइज पब्लिकेशन ऑफ रिवाइज रजिस्टर कॅन्डिडेट लिस्ट फॉर ग्रुप ए. ओके, आता परत एकदा नव्यानं रजिस्टर कॅन्डिडेटची लिस्ट येईल 23 तारखेला. आणि जी काही प्रोविजनल मेरिट लिस्ट आहे तीसुद्धा त्या ठिकाणी जी काही रात्री आपली जाहीर झालेली होती त्याचप्रमाणे नवीन एक त्या ठिकाणी प्रोविजनल मेरिट लिस्ट येईल. जे काही नव्यानं रजिस्टर जे काही विद्यार्थी असेल त्यांनासुद्धा या लिस्टमध्ये इन्क्लूड केलं जाईल. ओके, तर नवीन जी काही लिस्ट आहे ही त्या ठिकाणी 23 तारखेला येणार आहे. त्याच्यानंतर हा जो काही 7 नंबरचा पॉईंट आहे हा इम्पॉर्टंट त्या ठिकाणी पॉईंट आहे. आता जे काही विद्यार्थी नव्यानं रजिस्ट्रेशन करतील अशा विद्यार्थ्यांसाठी ग्रायवन्स पिरियड जो आहे, ओके, ओनली दोज कॅन्डिडेट हू आर न्यूली रजिस्टर, त्या विद्यार्थ्यांसाठी ग्रायवन्सचा जो काही पिरियड आहे हा 24 तारखेला आहे. 24 तारखेच्या रात्री 5 वाजेपर्यंत, ओके, सायंकाळच्या 5 वाजेपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी तुमचा ग्रायवन्स जो आहे तो सबमिट करू शकता. पब्लिकेशन ऑफ फायनल मेरिट लिस्ट 25 तारखेला येणार आहे. पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स 25 तारखेलाच येणार आहे. त्याच्यानंतर आपली जी काही चॉईस फिलिंग आहे ही सुद्धा त्या ठिकाणी डिले झालेली आहे. 26 ते 29 या दरम्यान त्या ठिकाणी आपली चॉईस फिलिंग होणार आहे. त्याच्यानंतर डिक्लेरेशन ऑफ कॅप राऊंड 1 फॉर ग्रुप ए 30 तारखेला आपली पहिली सिलेक्शन लिस्ट जाहीर होणार आहे. आणि जॉईनिंगचा जो काही पिरियड आहे, प्रत्यक्ष कॉलेजला जाऊन ॲडमिशन घेण्याची जी काही तारीख आहे ही त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता 31 ते 4 सप्टेंबर 2026 5:30 वाजेपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी 4 तारखेच्या ॲडमिशन घेता येणार आहे. ओके, 4 सप्टेंबर 2026 5:30 वाजेपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी ॲडमिशनला जाऊ शकता. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही जी काही नोटीस आहे, नोटीस नंबर 10, खूपच महत्त्वाची त्या ठिकाणी नोटीस होती. कोणत्या विद्यार्थ्यांना जो काही ग्रायवन्स पिरियड आहे न्यूली रजिस्टरसाठी किती दिलेला आहे, ओके, 24 ऑगस्ट आहे. आणि जे काही अगोदर ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं होतं नोटीस नंबर 3 आणि 8 नुसार त्या विद्यार्थ्यांसाठी मात्र ग्रायवन्स पिरियड जो आहे हा चेंज झालेला नाही. 19 ते 20 ऑगस्ट या दरम्यानच त्यांचा ग्रायवन्स पिरियड आहे. त्यांनी आपले जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत ते सबमिट करून आपला ग्रायवन्स सबमिट करायचा आहे. ओके, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, गरजू विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा. त्याचप्रमाणे ज्याही विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी स्वतः काउन्सिलिंग करायची आहे परंतु एक सपोर्ट म्हणून ग्रुप पाहिजे आहे ज्यावर आपण संपूर्ण इन्फॉर्मेशन टाकत असतो, कॉलेजचं फी स्ट्रक्चर असेल, कॉलेजची रँकिंग असेल, संपूर्ण माहिती, त्याच्यानंतर काउन्सिलिंगचे रूल्स असेल, ओके, संपूर्ण माहिती आपण त्या ग्रुपवर टाकत असतो. त्या ग्रुपची फक्त 1000 एवढी फीस आहे. ज्याही विद्यार्थ्यांना जॉईन करायचं असेल अशा विद्यार्थ्यांनी आमच्याशी संपर्क साधायचा आहे. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.